मुद्द्यावरून मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन आणि चर्चा आणि त्याच्यानंतर आश्वासनांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला, पण अद्याप यशस्वी असा तोडगा जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळाला नाही। त्यानंतर आज संघटनेचे तो थेट कृषी विभागाच्या सचिवांची जी आहे ती भेट घेण्यात आलेली आपण देखील पाहतो। दादा, कुठून आलेला हा, तुमची कुठली संघटना, तुमचं नाव काय आणि काय चर्चा झाली? मी तुषार देशमुख। आम्ही राज्यातील अभियोग्यताधारकांच्या वतीने युवा विद्यार्थी असोसिएशन या संघटनेच्या वतीने मागील 4 दिवसापासून पुण्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर प्रलंबित शिक्षक भरतीसाठी आंदोलन करतोय। शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी वारंवार झालेल्या आंदोलनात आम्ही 50,000 पदांची शिक्षक भरती प्रक्रिया 2 टप्प्यात करणार आहोत, 30 आणि 20 असं आश्वासन अनेक वेळा दिले। प्रत्यक्षात भरती मात्र काहीच झाली नाही। 21,000ची जाहिरात आली होती, प्रत्यक्ष भरतीचा लाभ केवळ 11,000 विद्यार्थ्यांना मिळाला। उर्वरित रिक्त, अपात्र, गैरहजर 10% अशांमध्येच भरती अडकली। तर आता सेकंड फेजमध्ये या सर्व उर्वरित बांधवांना न्याय देण्यात यावा ही मागणी घेऊन राज्यातील सर्व अभियोग्यताधारक तरुण तरुणी मोठ्या आक्रमकतेने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतायत। त्यानुसार 4 दिवसामध्ये शासन प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही, तरी आमचा आतापर्यंत संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने लढत होतो। तर आता येत्या 2 दिवसामध्ये आम्ही वेटिंग करणार आहोत। आज राज्याचे मुख्यमंत्री, अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री व सोबतच तिन्ही विभागांचे सचिव, ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि सामान्य प्रशासन विभाग, अनुक्रमे तिन्ही विभागाचे उपसचिव या सर्वांना निवेदनाच्या प्रवृत्तीत पोहोचल्या। सोमवारपासून हेच तरुण तरुणी आक्रमक स्वरूपात पाहायला मिळतील। अर्थातच अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे। संगीत खुर्चीचा खेळ झाला या शिक्षण विभागाने, कारण 30 मुलं परत वरच्या वर्गाला येत असल्याने सर्व मुलांना न्याय देण्याच्या दृष्टीने केवळ 50,000 पदांची भरती प्रक्रिया झाल्याशिवाय कुठलाही मार्ग निघणार नाही आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, हेच आम्ही या माध्यमातून सांगणार आहोत। आता कुठल्या सचिवांशी भेटणं झालं तर अगदी फक्त निवेदनात देण्यात आलं, तर चर्चा झाली का, तोडगा त्यांच्याकडून काही रूट मॅप बनवण्यात आलेला आहे? उपसचिव साहेबांशी दोन्ही विभागाची चर्चा झाली, त्यातून असे आढळले की ते सकारात्मक आहेत। भरतीविषयी सकारात्मक आहेत, पण येणारा काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया येणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडकू नये, ती मोठ्या प्रमाणावर रिस्क आहे। त्यामुळे आता राज्यातला कुठलाही अभियोग्यताधारक, अर्थातच बेरोजगार तरुण ही रिस्क घ्यायला तयार नाही, कारण यांनी वारंवार खोटी आश्वासने दिली। म्हणून म्हणतोय की आता केवळ खोटे आश्वासन न देता आणि तुटपुंज योजना न जाहीर करता प्रत्यक्ष राज्यातील अभियोग्यताधारक उमेदवारांना न्याय देऊन त्यासोबत राज्यातील सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब ज्यांची मुले सर्वसामान्य जिल्हा परिषदेच्या खाजगी शैक्षणिक संस्थेवर शिकत आहेत, त्यांना परिपूर्ण शिक्षण देऊन त्यांच्या उद्याच्या पुढे जे उद्ध्वस्त होत आहेत ते वाचवण्याचं काम करावं या राज्य सरकारने, हीच विनंती या माध्यमातून करतो। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। आपण जर पाहिलं तर एकीकडे MPSCचे आंदोलन, दुसरीकडे आता या शिक्षक भरतीचे आंदोलन आणि तिसरीकडे शाळेत झालेली प्रकरणं, हा सगळाच मुद्दा जो आहे तो आता महाराष्ट्राच्या राजकारणात फिरताना पाहायला मिळतो। त्यामुळे आता ह्या उमेदवारांच्या, विद्यार्थ्यांच्या मागण्यासुद्धा मान्य होणार की नाही। आणि खरं तर जसा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि त्याच्या आधी जर हे मुद्दे सोडवले गेले नाही तर पुन्हा 3 ते 4 महिन्याचा काळ जो तो वेटिंगवर झाला, त्याच्यानंतर पुन्हा नव्याने सरकार बनेल आणि मग पुन्हा एकदा हीच ती रेलगाडी जी आहे ती वापस आपल्याला रुळावर आणताना विलंब होईल। त्यामुळे किती दिवसात हा प्रकरण सुटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट वेदांसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मंत्रालय। फक्त वीजवर तुम्ही हातात घेऊन